नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। मीडिया में खबर चलते ही महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाति जमाती आयोग के उपाध्यक्ष गोंदिया पहुंचकर दर्दनाक हादसे में पीड़ित परिवार को शासन हर संभव मदद कर नौकरी भी देगी तथा पुलिस विभाग अन्य विभाग को लताड़ा। गोंदिया महाराष्ट्र में सबसे बड़ी दर्दनाक घटना, जिसमें शकील सिद्दीकी इस हैवानियत से दलित गरीब 17 वर्षीय युवती को गर्भावस्था में लाकर गला घोटकर जिंदा जलाकर मार दिया था। इसी में गोंदिया की दर्दनाक घटना में गोंदिया रेस्ट हाउस में पत्र परिषद ली गई, जिसमें अनुसूचित जाति जमाती के उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम इन्होंने पुलिस विभाग तथा अन्य विभागों के अधिकारियों को बुलाकर लताड़ा तथा विनोद नागवंशी उनके परिवार को हर संभव मदद देने तथा एक को नौकरी दी जाएगी कहकर हत्या अन्य धारा लगाकर पीड़ित को न्याय देंगे, ऐसा कहा। इस अवसर पर जिला परिषद के पूर्व सभापति विश्वजीत डोंगरे, सूचना अधिकारी, सभी पत्रकार प्रमुखता से उपस्थित थे। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। आणि हा निश्चितपणाने थोडक्या शब्दात सांगायचं तर काम सुकारपणा। त्यांनी लगेचच येत्या 7 दिवसांमध्ये त्यांच्याजवळ असलेला सर्वेक्षण अहवाल आयोगापुढे सादर करावा। समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून असे मी त्यांना निर्देश दिले आणि जर त्यांनी त्या कामात जर काम सुकारपणा केला तर निश्चितपणाने येत्या काळामध्ये आयोग त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करेल। पोलिसांच्या दृष्टीने त्यांनी प्रथम दृष्ट्या समाधानकारक काम केलेलं आहे, तरी देखील घटना घडल्यावर 9 तारखेला रावणवाडी पोलीस स्टेशनला पीडितेचे आई वडील रात्री 10-11च्या सुमारास गेले असता इथले जे काही ड्युटी ऑफिसर असतील त्यांनी जर त्यांच्या रावणवाडी की गोरेगाव ते प्रकरण गोंदियाकडे वर्ग ते करू शकले असते, परंतु त्यांनी पीडिताच्या आई वडिलांना स्वतः वाट पहा आणि तुम्ही गोंदिया पोलीस स्टेशनला जा अशा पद्धतीची बतावणी केली। देखील विचारणा तत्काळ प्रभावाने करावी असे निर्देश मी डीवायएसपी श्री पाटील यांना दिलेले आहेत। पोक्सो आहे अशा सगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। एसडीओ श्री खंडाईत यांना दूरध्वनीद्वारे पुढच्या 3 कार्यालयीन दिवसांमध्ये या परिवाराला जातीचे दाखले पुरवण्याचे सक्त निर्देश मी आजच्या बैठकीत दिले। तत्काळ प्रभावाने त्यांना देण्यात यावी आणि त्याच्या लगेच नंतर 15 दिवसात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडत समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्तांनी शासनाच्या नियम आणि तरतुदीप्रमाणे या परिवाराला तत्काळ प्रभावाने मदत करावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत दिलेले आहेत। त्या अल्पवयीन मुलीवर शकील सिद्दीकी मुस्तफा नावाच्या 38 वर्षीय बलात्कार करून तिला जिवंत जाळलेला आहे। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। या घटनेचा पुन्हा एकदा मी तीव्र शब्दात निंदा करतो आणि अशा आरोपीला समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात त्याला कोणत्या पद्धतीने कायदेशीर मार्गातून त्याच्यावर वचक स्थापित करता येईल आणि कठोरातली कठोर कारवाई कशी करता येईल त्यासाठीच आम्ही व्यवस्था तशा पद्धतीच्या उभ्या करू। धन्यवाद।